700 वर्षापूर्वीच्या दीपावलीतील श्री गुरूंची ही लीला ऐकल्यावरती अंगावरती शहारे येतील. तुम्ही कधी ऐकलंय एकाच वेळी 8 ठिकाणी उपस्थित असणारे श्री गुरु? गाणगापुरात वास्तव्यात असताना दीपावलीचा सण आला. 7 जण वेगवेगळ्या गावात असणारे त्यांचे शिष्य त्यांना घरी येण्याचं निमंत्रण देण्याकरता आले. प्रत्येकाला श्री गुरूंनी प्रथम आपल्याच घरी यावं असं वाटत होतं. आपापसात भांडण सुरू झालं. एकमत होत नव्हतं. श्री गुरु म्हणाले, मी सर्वांच्या घरी येईन, पण तुम्ही क्रम ठरवा. पण भांडण वाढत असल्याने श्री गुरूंनी प्रत्येकाला एकांतात बोलावलं. प्रत्येकाला सांगितलं, मी फक्त तुझ्याच घरी येईन, शांतपणे गावी जा. गावातील भक्त विचारतात, गुरुदेव मग आम्ही दर्शन कसं घ्यायचं? श्री गुरु म्हणाले, चिंता करू नका, मी इथेच राहणार आहे. धनत्रयोदशीच्या संध्याकाळी श्री गुरूंनी मंगल स्नान केलं. त्यानंतर त्यांनी योग सिद्धीने 7 रूपे धारण केली. त्या 7ही रूपांनी वेगवेगळ्या शिष्यांकडे जाऊन पूजन भिक्षा स्वीकारली. त्याच वेळी गाणगापुरातही ते उपस्थित होते आणि भक्तांनी दर्शन घेतलं. कार्तिक पौर्णिमेला सर्व शिष्य मठामध्ये जमले. प्रत्येक शिष्याने सांगितलं, दीपावलीच्या दिवशी श्री गुरु आमच्याकडे आले होते. पुरावा म्हणून त्यांनी श्री गुरूंना दिलेल्या वस्तू दाखवल्या. ग्रामस्थ म्हणाले, पण श्री गुरु तर गाणगापुरातच होते. गाणगापूर वासियांनी जेव्हा सत्य ऐकलं त्यानंतर रहस्य उघड झालं. श्री गुरूंनी 8 विविध रूपे धारण केली होती. सर्वांनी श्री गुरूंचा सामर्थ्य आणि भक्तवत्सल स्वभाव पाहिला. दीपाराधना संपन्न झाली. भक्तांनी स्तुती केली व ब्राह्मणांना भोजन दिलं. श्री गुरूंची ख्याती आणखीन वाढली. तुम्ही ही लीला आधी ऐकली होती का? तर सांगा, हा गुरुचरित्रातील कितवा अध्याय आहे? श्री गुरूंच्या शक्तीवरती श्रद्धा असेल तर जय गुरुदेव लिहा. ही कथा नक्की शेअर करा. आपल्या दत्तगुरु परिवारातील सर्व दत्त भक्तांना दीपावलीच्या दत्तमय शुभेच्छा.